प्राथमिक चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई, नोंदणी प्रक्रियेमध्ये असणाऱ्यांवर कारवाई केली आहे। पार्थ पवार यांचं नाव या नोंदणी प्रक्रियेमध्ये नव्हतं। समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्राथमिक चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलंय। नोंदणी प्रक्रियेमध्ये असणाऱ्यांवरच कारवाई केलेली आहे असं त्यांनी सांगितलंय। प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे। ज्या कंपनीचे कोण कोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे, पण ऍक्च्युअली नोंदणी करताना रजिस्ट्रार समोर कोण कोण गेले होते त्याचे नाव आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। प्राथमिक चौकशीत आम्हाला जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई एफआयआर केली आहे। आता सखोल चौकशी आमचे एसीएस महसूल खारगे करतायत, तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्या सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यात त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे। पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाई